निकी, बऱ्याच लोकांना माहित नाहीये की तुम्ही मराठी आहात. हो, मी मराठी आहे. मी डोंबिवलीची आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला कळलेलंच आहे. महाराष्ट्राला अशाच मराठी मुलींची गरज आहे. प्रश्नचिन्ह. मराठी मुलगी नाही पण मराठी शिर्लिन चोप्रा नक्कीच आहे. आणि थोडीफार ऍडजस्टमेंट केली तर गरिबांची राखी सावंत पण होऊ शकते. एखाद्याला असं बोलू नये पण ओठांसोबत थोडं डोळ्यांवर पण लक्ष दिलं असतं तर व्हिडिओ खालच्या कमेंट वाचता आल्या असत्या. निक्की तांबोळी डोंबिवलीची राखी सावंत बोलायचं असेल तर सांगा. हाय एवरीवन, दिस इज निक्की तंबोली. आपने मुझे बिग बॉस 14 में देखा. नाही, आता मराठीमध्ये करिअरचा ऍडजस्टमेंट चालूच आहे तर तंबोलीला तांबोळी म्हणलं तरी चालेल की. किती तो अन्याय त्या ळवर. आणि असं पण नाही की हे सगळं हिंदीमध्ये चालू आहे. हे मराठी बिग बॉस आहे त्यामुळे इकडं मराठी कार्ड पण नाही चालणार. त्यामुळे आता गरीब झोपडपट्टी कार्ड आणायला लागेल. त्याचं काय नाही, तर सगळेच मराठी आहेत आणि तुझ्यापेक्षा जास्तच मराठी. और उस वक्त आप लोगों ने मुझे ढेर सारा प्यार और भरपूर सपोर्ट दिया था, जिसकी वजह से मैं टॉप 3 में पहुंची थी. किती खोटं बोलती. कधी दिलं तर लोकांनी प्रेम. लोक तर म्हणतात आम्ही मनापासून शिव्या दिलेल्या. TBH. मला ही या बिग बॉस मुळे माहिती झाली, नाही तर हु केअर्स. गरिबांची शिर्लिन चोप्रा. पण आता मी बिग बॉस मराठीच्या घरात एंटर होत आहे आणि ऑब्व्हियसली आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि या घरात तुम्ही माझी एक वेगळी साईड बघणार आहात याची मी तुम्हाला खात्री देते. बिग बॉस 14 मध्ये मी टॉप 3 पर्यंत पोहोचली होती, पण या वेळेस मी ट्रॉफी घेऊनच निघणार आहे. ते हिंदी होतं म्हणून टॉप 3 मध्ये लोकांनी नेलं असेल कदाचित, पण हे मराठी बिग बॉस आहे. टॉप 5 मध्ये नेलं तरी लय मोठी गोष्ट झाली. अगं मॅडम, भरपूर अजून यात लागलं का? जलवा दाखव सगळे. बिग बॉस, मी या काळ्या मनाच्या मॅमला नॉमिनेट करत आहे. कुठं लावायचं? हा, थँक्यू बिग बॉस. आय लव्ह यू बिग बॉस. मला माफ करा पण मला एकट्यालाच असं वाटतंय का की ही राखी सावंत सारखी साऊंड करते. प्लीज राखी सावंत तुझ्या ओरिजिनल आयडी वर नाहीये. मी आले बिग बॉस, मी आले. नाही, आता एवढ्या लाडात आलायस तर 2-3 आठवडे थांबा, नाहीतर द्या चाल मध्येच कलटे. बिग बॉस मी निघाले. माझी विनंती बिग बॉसला, बिग बॉस प्लीज लाज ठेवा सिनियर ऍक्टरची. त्यांनी इंस्टाग्रामच्या बायो मध्ये अपडेट केलंय 100 दिवस रोज बिग बॉस मराठीच्या घरात भेटूया. निक्कीला आणि या सिनियर ऍक्टरला यांनी टॉम अँड जेरीची उपमा दिली आणि बाहेर लोक भांडतायत, एथिक्सच्या गोष्टी करतायत की सिनियर ऍक्टर सोबत नीट बोललं पाहिजे. नाही, मी काय म्हणतो, ही निक्की जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करत असेल तर काट्याने काटा काढा आणि वाईल्ड कार्ड मध्ये राखी सावंतला सोडा. काय जानू, तुम्ही सगळे शॉक्ड असतात ना? मी पण असे. पण आता पोचलंयच बिग बॉसच्या घरात तर दाखवूनच येतंय की मालवणी माणसं आणि मालवणी भाषा काय असता. त्याच्यामुळे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे. आणि नॉमिनेट झाले तर वोट करा. हा प्लीज. येत आहे. सरळ सरळ बोलले असते की नॉमिनेट झाल्यावर मला वोट करा. यांना बघून मला कधी कधी खरंच वाटतं कोकणची माणसं साधी भोळी. दाखवूनच येतंय की मालवणी माणसं आणि मालवणी भाषा काय असतात. दाखवायला गेलेली पण आतमध्ये जाऊन रडत बसली. आता कसं आहे ना, बाहेर रडल्यावर थोडीफार सिंपती मिळते पण ते बिग बॉस मध्ये तसं नाही होत. असं काय तेच पण मला तिला उचलून, मला चान्सच नाही घ्यायचा आहे. उचलून घेऊ का तुला? असं मग माझे हात बघायचे तुला कसे चालतात? दाखव तुला. दाखव. हा, उचल, परत दाखवते. मग उचल ना. दम नाहीये. असा विषय झाला म्हणलं यार, तसं नाही. मी डिफेंडला मारेल असं. दाखवूनच येतंय की मालवणी माणसं आणि मालवणी भाषा काय असतात. काय करताय अंकिता वळवळकरचे सपोर्टर? फिरवा की एखादा नारळ. फिरवा नारळ त्या निक्कीवरनं. आमच्या साताऱ्यात असलेल्या लोकांसाठी एक फेमस म्हण आहे, बड्या बड्या बाता. आणि माणुसकी सोडून वागणार नाही, कुठेही नीतिमत्ता विसरणार नाही. आणि अशा कुठच्याही प्रकारची भांडणं किंवा असं काही मला जर मुद्दाम करावं लागलं की ज्यामध्ये मला जिंकायचंय म्हणून मी हे केलं असं सांगण्याची वेळ मी माझ्यावरती येऊ देणार नाही. त्यापेक्षा मी बाहेर येणं पसंत करेन. अंकिता, तुला नसल जमत तर लवकर रिटर्न या. असं पण विधानसभा जवळ आली, कमीत कमी 2 आमदार तरी निवडून येतलं. खरं तर तू स्वतःसाठी पण लढणार नसशील तर लोक तुला वोट का करतील? कोकणात यंदा ट्रॉफी घेऊन येऊ इच्छिते. तू कोकणातले आहे आणि तू मालवणी बोलते यासाठी आणि फक्त याचसाठी लोकांनी तुला वोट करायचं का? कोकणाचा विकास मस्त चाललेला ना, तोच करायचा. हे बिग बॉस मध्ये जाऊन छोट्या छोट्या टास्क साठी रडून तुम्ही मालवणी लोकांचं नाव रिप्रेझेंट करता हे विसरू नका. पहिली गोष्ट, ह्या जिंकण्यासाठी गेल्याच नाही. त्यांना लढणं आणि स्वतःसाठी स्टँड घेण्याच्या पेक्षा बाहेर येणं जास्त पसंत आहे. कधी कधी हे असले नकली कॉन्टेस्टंट बघून मला बिग बॉसच्या ऑडिशनवर डाऊट येतो, माहितीये का? नक्की झालेला का अशीच लोक उचलून आणली ती. कोकण कोकण म्हणून मत मागणाऱ्यांना निम्मा कोकण शिव्या घालते. त्यामुळे आधीच व्हिडिओ शूट
करून ठेवल्या. एक गोष्ट ऐकलेली की गाढवानं वाघाची कातडी घालून किती जरी वाघ बनायचा आव आणला तरी तो वाघ नाही बनत. जास्त काय नाही, मी फक्त सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दल बोलतोय. मी तुला खेळू देत नव्हती म्हणून का? आय जस्ट वॉन्ट टू नो. सांगितलं गेलंय आणि पाठवलंय की माणुसकी सोडून जिंकण्यासाठी वागू नकोस. हे शब्द मला सारखे आठवायला लागले. संस्कृती जपत कसं जसं वाटेल. येस ऑफकोर्स. आता ह्या निक्कीला कोण सांगणार की अंकिताने बाहेर ऑलरेडी जस्टिफिकेशनच्या व्हिडिओ बनवून ठेवल्या ज्या सिंपतीसाठी पोस्ट होणार आहेत. लोक आपली रिअल इमेज रियालिटी शो मध्ये पण दिसून देत नाहीत. विशेष आहे ना, मला वाटतं अशा लोकांनी रियालिटी शो मध्ये येऊच नाही. म्हणून मी पण नाही आलो, कारण माझी रिअल इमेज सगळ्यांपुढे एक्सपोज झाली असती. आता तो विषय वेगळा आहे की मला कुणी बोलवलं नाही. तुला घाबरायला पाहिजे, मला शांत नाही करायचं. खूप रिसर्च केल्यावर मला समजलं की बिग बॉसने हिला का बोलवलंय. ही एक हिप हॉप आर्टिस्ट आहे. त्यांनी बरोबर हिंदी मधलं रिफ्लेक्शन मराठीमध्ये घेतलंय. पुनीत सुपरस्टारला रिप्लेस केलाय सूरज चव्हाण सोबत, राखी सावंतला निक्की तांबोळी सोबत, तो अब्दू होता त्याला आणलाय छोटा पुढारी, आणि मराठी हिप हॉप वाले आले नाहीत त्यामुळे हिला बोलवले. ते म्हणतात ना, येळेला केळं आणि उपासाला सीताफळ. त्यांना अंडे पण मी दिलेले. नाही पाहिजे, ठेव, खा, काढ, फेक, मला नाही पाहिजे. मी अजून डिकोड करतोय की बिग बॉस मध्ये अंड्यासाठीच भांडणं का होतात. अंड्यावरून भांडण करणं ह्यालाच बिग बॉसचा खेळ म्हणत असतील नाही का. बिग बॉस पण लय बाराचा आहे. तुम्हाला अंड्याची कमी असली तर आम्हाला सांगा, आमच्या कॉमेड्यांना आम्ही ओव्हर टाइम करायला लावतो आणि 5 रुपयाचं 3 रुपयाला पण देतो. पण ह्यांना प्लीज पुरती अंडी देत जावं. एवढ्या मोठ्या शो मध्ये असं अंड्यासाठी भांडणं चांगलं नाही वाटत ना. स्वागत करूया संभाजी नगरचा कूल दूध अरबाज पटेल यांचं. त्याला तर लोकांनी नीट बिग बॉसच्या घरात पण येऊन दिला नाही. कॉन्टेस्टंटच्या अनाउन्समेंटच्या वेळेस बॉयकॉट करून टाकला. कमीत कमी 1-2 दिवस तरी वाट बघितली असती. बिग बॉस काय लगेच संपत नाही ना, आपण काय कोणाला सोडत नाही. थोडासा दम धरा, सगळी गाणी वाजणार. मी बिग बॉस मध्ये जातोय हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रांना कळल्यानंतर सारे आश्चर्यचकित झाले. आणि अर्थात होणारच ना, आश्चर्यचकित होणारच. कारण की एक कीर्तनकार, एक महाराज बिग बॉसच्या घरामध्ये जातोय. की बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर भांडणच होतात, बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात, अशी एक मानसिकता लोकांची आहे. आणि कीर्तनकाराने अशा व्यासपीठावर जावं हा प्रश्न तर पडणारच. पण मला असं वाटतं, वारकरी संप्रदायाचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, अर्थात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ अतिशय महत्वाचं वाटतं. एखाद्यानं बिग बॉस मध्ये जावं की नाही जावं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण एखाद्या कम्युनिटीला रिप्रेझेंट करायला चाललोय म्हणून जाणं हे एकदम चुकीचं आहे. माझ्या मते कोणत्याच अँगलनं बिग बॉस हे आध्यात्मिक ज्ञान देण्याचं व्यासपीठ नाही. तुमच्या तुलनेत मी खूप लहान आहे, पण परवाच्या एका कीर्तनकाराने उदाहरण दिलं आणि मी खूप लक्षपूर्वक ऐकलं की नासक्या आंब्याच्या पेटीत एक चांगला आंबा टाकला तर तो नासतो. नासक्या आंब्यांना तो कधीच चांगला करू शकत नाही. मागे एकदा अशीच एक कीर्तनकार बिग बॉस मध्ये गेले, तिनं किती प्रबोधन केलं आपण सगळ्यांनीच पाहिले. बाकी बघा, संप्रदायाची लोक समजदार आहेत. आणि माझ्या बोलण्याचं एखाद्याला जास्त वाईट वाटत असेल तर ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बिग बॉस आणि त्याच्या कॉन्टेस्टंट बद्दल तुमचं काय मत आहे, काय ओपिनियन आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, पार्ट 2 साठी तयार राहा, कारण मी विसरलो नाही, अजून कॉन्टेस्टंट आहेत आपल्याकडे. तोपर्यंत मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस.